थँक्यू सर. तुमचं नाव सांगा, तुमच्या उद्देश माहिती द्या. सर मी श्रीगोंदा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणाहून आली. माझे प्राथमिक शिक्षण रावरी फॅक्टरी येथे झाले आहे 10वी पर्यंतचे. त्यानंतर 10वी नंतर मी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर इथे मी इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून मी माझा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर पदवीचे शिक्षण मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव बुद्रुक येथे पूर्ण केले. 2013 साली लग्न झाल्यापासून माझे श्रीगोंदा येथे वास्तव्य आहे. माझा छंद शब्दकोडे सोडवणे आहे. त्याचबरोबर माझे मिस्टर हे व्हॉलीबॉल प्रशिक्षक आहेत. माझ्या फॅमिलीमध्ये माझे मिस्टर, माझा 6 वर्षाचा मुलगा आणि सासू सासरे. तुम्ही इंजिनिअरिंग केलं? हो सर. तुम्हाला तुम्ही जे इंजिनिअरिंग केलं, इंजिनिअरिंग शिकत केलं, त्याचे कुठले सब्जेक्ट तुम्हाला आता एपीएससीला तयारी करता उपयोगाला आहे? सर मला असं वाटतं की डायरेक्ट कोणत्या सब्जेक्टचा मला इथे वापर नाही झाला, पण मी त्या सब्जेक्ट करताना इंजिनिअरिंग करताना जे स्किल शिकले त्याचा वापर मला नक्कीच अभ्यास करताना झाला. ज्याबरोबर इंजिनिअरिंगला असताना डेव्हलपमेंट लाईफ स्किल या नावाचे सब्जेक्ट असायचे. त्याचा वापर मला इकडे झाला की मी स्वतःला डेडलाईन द्यायला लागले, टाइम मॅनेजमेंट जमलं मला. त्याचबरोबर रीडिंग करणं, कोणतीही गोष्ट स्ट्रेस मॅनेज करणं, ह्या गोष्टी मला अभ्यास करताना सर मला असं वाटतं की मी स्वतःला जे डेडलाईन दिले ना ते मी पाळते. म्हणजे एनी हाऊ काही जरी झालं तरी मी ते टार्गेट त्या वेळेस पूर्ण करते. सर स्पेसिफिक सांगा टीचर. सॉरी सर असं स्पेसिफिक सांगा तुमचे टीचर जे तुम्हाला तुम्ही तुमचं खूप स्ट्रॉंग आहे. तुम्ही सांगितलं की डेडलाईन फॉलो करता, तसं अजून कुठले स्पेसिफिक? स्ट्रेस मॅनेजमेंट सर. त्याचबरोबर मी टीम लिडिंग करू शकते छान प्रकारे. त्याचबरोबर टाइम मॅनेजमेंट. सर मी असे म्हणजे ऑफिशियली वगैरे तरी नाही केले सर, पण ज्यावेळेस मी कोणतं जर असं छोटे फंक्शन वगैरे असेल घराकडे पुन्हा जिथे अभ्यास करायचे त्या ठिकाणी तर मी ती छान प्रकारे करू शकायचे. सर तुमच्या मुलात तुम्ही राहुरी या शब्दाचा उच्चार केला. हो सर. राहुरी कृषी विद्यापीठाच्या जवळ कुठला डॅम आहे? सर मुळा डॅम आहे. कुठल्या डॅमवरती? सर मुळा नदीवरतीच. अहमदनगर जिल्हा किती मोठा आहे महाराष्ट्र? क्षेत्रफळाच्या दृष्टीने कसं 17,413 चौरस किलोमीटर. पहिलं महाराष्ट्रामध्ये पहिला जिल्हा. आर्थिक दृष्ट्या सर आर्थिक दृष्ट्या आम्हाला प्रॉपर सांगता नाही ना सर, पण औद्योगिक विकास, आर्थिक विकास या दृष्टीने अहमदनगर जिल्हा तसा मागासलेला असतो. तुम्ही उपजिल्हाधिकारी झाला, तुम्हाला कुठल्या जिल्ह्याची उपजिल्हाधिकारी आवडेल? सर मला बीडचं आवडेल सर. सर तिथे ऊसतोड कामगारांच्या ज्या समस्या आहेत, मध्ये मध्यंतरी जे स्त्रियांचं म्हणजे डायरेक्ट गर्भपिशव्या काढून टाकण्याची गोष्टी घडल्या होत्या, तर मला तिथंचे लिंग गुणोत्तरावरती काम करायला सर आवडेल. म्हणजे ते सुधारण्यासाठी मला प्रयत्न करायला. तुमच्याकडे बीड जिल्हा बीड जिल्ह्याला एका वेगळ्या पातळीवरती पुस्तक पातळी मिळाल्याबद्दल सर कोणती गोष्ट करायला मला असं वाटतं की जागृती, जनप्रबोधन ह्या गोष्टी कराव्या लागतात. याला नक्कीच वेळ लागतो सर, पण याचे जे आउटपुट असतात ते शाश्वत असतात. त्यामुळे मला मे बी जास्त वेळ लागेल थोडासा, पण आउटपुट चांगले असतील सर. मी असं सांगू नाही शकत सर की 1 किंवा 2 वर्षात तिथालचे लोक मला कसा सपोर्ट करतात, मी म्हणजे कशा प्रकारे तिथे काम करेल यावर डिपेंड करेल. सर मी 100% देईन त्याला, कारण मी लीडर सोबतच मी त्यांच्यासोबत काम करताना तितकी मी सोडू शकते की ते मला म्हणजे ऍज अ फ्रेंडली नेचर ठेवलं टीम मध्ये, मला चांगला हँडल करता येईल. 2019च्या मध्ये जून ऑगस्ट पासून मी अभ्यास केला सर. आणि हा तुमचा सर 3रा अटेम्प्ट. सर मला असं वाटतं की मी ज्या क्षेत्रामध्ये जाईल
तिथं मी नक्कीच माझ्या कामाचे 100% देईल. त्याचबरोबर महिलांप्रती ज्या समस्या असतील त्या मी चांगल्या स्वतः म्हणजे इम्प्लिमेंट करू शकते, त्यांच्यासाठीच्या योजना वगैरे. त्याचबरोबर मला असं वाटतं सर की जे ग्राउंड लेवलचे प्रश्न आहे वगैरे त्याच्यावरती मी नक्की चांगलं काम करेल, ह्या पद्धतीच वाटतं सर. त्यामुळे मला वाटतं की पुढे वाढेल. सरकारने महिलांना योजना त्याबद्दल सांगू शकतो? बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, अस्मिता योजना, मनोधैर्य योजना, महाराष्ट्र सरकारची भाग्यश्री योजना. कुठली योजना काय, कुठली योजना घ्या त्याबद्दल? सर मनोधैर्य योजना, ज्याच्यामध्ये ऍसिड अटॅक झालेल्या वगैरे ज्या स्त्रिया किंवा त्यांच्यावरती असे हल्ले झालेत वगैरे त्यांच्या पुनर्वसनासाठी काम केलं जातं सर. तुम्हाला वाटतं की ज्या तुमच्या हातामध्ये ही पोझिशन आहे तर या योजनेला तुम्ही ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचू शकाल? हो सर, नक्कीच. कशा पद्धतीने? सर मला असं वाटतं की त्यासाठी ग्राउंड लेवलचे जे लोक आहेत त्यांच्या समस्या काय, ते कोणत्या गोष्टीला प्रतिसाद करतात याचा मला अगोदर अभ्यास करावा लागेल. त्या लोकांना कोणत्या गोष्टी आवडतात, म्हणजे त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्यासाठी त्यांच्यासोबत ग्राउंड लेवलला जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, शिबिरे भरवावी लागतील, जेणेकरून त्यांना वाटेल की हे अधिकारी आमच्यासाठी चालेल, ते आमच्यामध्ये नक्कीच काहीतरी इथे बदल घडून आणतील. मी त्या ग्राउंड लेवलवर काम करेल. त्यामुळे मग मला असं वाटतं की मी ज्या योजना इम्प्लिमेंट करेल त्याला ते चांगला प्रतिसाद देतील आणि त्या गरजूंपर्यंत नक्की पोहोचतील. हो सर, भेटले. कार्य असतं दिवसभराचं बाहेर नाही सर, जवळ नाही. ते करत असलेल्या कुठल्याही अशा ड्युटीज सांगा की ज्या ड्युटीज तुम्हाला खूप चॅलेंजिंग वाटतात? ते करणं असं थोडा वेळ देऊ सर. मला असं वाटतं की एखादी गोष्ट जी म्हणजे थोडीशी त्यांच्याकडून ते रूल्स प्रमाणे करतायत, परंतु गावकऱ्यांना वाटतं की ते गोष्टी खूप फास्ट झाल्या पाहिजेत, त्याचं लवकर आउटपुट आलं पाहिजे. मग त्या थ्रू म्हणजे ते त्यांचे जे लोकल प्रतिनिधी असतात राजकारणातले वगैरे पॉलिटिक्स, ते त्यांच्याकडे जातात आणि मग पॉलिटिकल जे लीडर असतात ते थोडासा दबाव टाकतात अधिकाऱ्यांवरती, जेणेकरून ते पण जनतेचे प्रतिनिधी असतात, त्यांनाही जनतेला विश्वास द्यायचा असतो. त्यामुळे ते जेव्हा प्रेशर टाकतात मला वाटतं की ते काम थोडं चॅलेंजिंग आहे की तो प्रेशर पण हँडल करायचा आणि जनतेपर्यंत त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि नियमानुसार पोहोचल्या पाहिजे, ह्या गोष्टी मला वाटतं. तुम्हाला परीक्षेला दबाव आला, हो, इतर गोष्टी करायची परीक्षा तुमचा दबाव आला की नाही करायचं, काय करायचं? सर मी नक्कीच जे नियमाला अनुसरून ते करेन. अजून सांगायचं म्हणजे काय? सर मी जे म्हणजे नियमामध्ये जे लिहिलं आहे त्यालाच मी फॉलो करेल. मग त्याच्या वरिष्ठांनी किती दबाव टाकला तरी हरकत नाही. त्यांच्याकडून मी तसं लेखी वगैरे घेईन की ह्या गोष्टी म्हणजे केल्या तर चालतील किंवा असं ह्या गोष्टी. पण मला असं वाटतं की ज्या गोष्टींनी म्हणजे पुढच्या लोकांचं जास्त भलं होईल, त्या योजना चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होतील, मी त्या गोष्टीच्या सोबत जाईल सर. हो सर, नक्कीच करेल. बऱ्याच वेळा जसं की घरचा वगैरे गावाला येतो तसे की आपण दुसऱ्यांना सांगताना गोष्ट वेगळी असते आणि स्वतःला अवलंबून करणं गोष्टी वेगळी असते. नाही, मला सर नक्कीच वाटतं की आपण दुसऱ्याला जो सल्ला देतो तो प्रत्येक सल्ला जर आपण स्वतःवरती वापरला तर नक्कीच प्रत्येक गोष्ट यशस्वी होऊ शकते. तुम्ही तुमच्या 6 वर्षाच्या मुलाचा उल्लेख केला. तुमचा मुलगा पण तुमची ही जर्नी पाहत असेल, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्याच्याकडे काय आदर्श होता? सर मी माझ्या म्हणजे कॉलेज नंतरचा गॅप त्यामुळेच पडला. जेव्हा माझा मुलगा लहान होता त्याला मला वेळ द्यायचा होता. मी त्याचं ब्रिंगिंग अपच खूप चांगल्या पद्धतीने केलंय की आता मी कुठल्याही क्षेत्रात जर बाहेर पडले तर तो त्या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो वगैरे. आणि नक्कीच त्याला त्या गोष्टीचा अभिमान पण वाटतो की मी कुठेही बाहेर जरी अभ्यासानिमित्त थांबले वगैरे तर तो खूप लहान वयात त्याच्यात ती मॅच्युरिटी आली की आई अभ्यास करते, त्याच्यामुळं तो आग्रह करत नाही माझ्यासोबत बाहेर येण्याचा वगैरे. मला असं वाटतं खूप लवकर मॅच्युरिटी आली त्याच्यामुळे, त्यामुळे तो खूप चांगल्या रीतीने तो देखील मला सपोर्ट करतो. तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स प्रॉपर्ली मॅनेज करू शकता सर्व्हिस वेळेवर? हो सर, नक्कीच. ज्यावेळेस तुमच्याकडे प्रेशर असेल कामाचं किंवा काही महत्वाच्या गोष्टींचं, अशी सोय फॅमिली वगैरे नाही देऊ शकता, तर त्याला काय कसं कन्व्हिन्स करा? सर मी ह्या क्षेत्रात येण्या अगोदरच या गोष्टीची मनाची तयारी केलेली की मला उद्या म्हणजे कोणत्या एरियात, गडचिरोली सारख्या एरियात एक्झाम्पल जावं लागेल, तर मी मनाची तयारी केलेली. त्याचबरोबर फॅमिलीचा सपोर्ट पण खूप छान आहे, त्यामुळे मला वाटत नाही की काही अडचण येतील. सर गडचिरोली सारखा एरिया म्हणजे
सर म्हणजे तिथे चॅलेंजेस जास्त आहे इतर भागापेक्षा असं मला वाटतं सर. नक्षलवादी एरिया आहे तो थोडेसे इतर भागापेक्षा कम्पेअर टू चॅलेंजेस आहेत तिथे. सर मला असं वाटतं की म्हणजे शास्त्राच्या बळावर हे तरुण तरुणी जे आहे ती व्यवस्था उलटून टाकण्याचा प्रयत्न करतात, नवीन व्यवस्था थोडक्यात. सर म्हणजे थोडक्यात शासनाच्या योजनांपासून ते सॅटिस्फाईड नाहीये. त्यांना असं वाटतं की वेगळं शासन निर्माण झालं पाहिजे, त्यांचं शासन निर्माण झालं पाहिजे. अहमदनगर जिल्हा मागास राहण्याचे म्हणजे औद्योगिकदृष्ट्या काय मागास सर काय कारण आहेत आणि तुम्ही काय करता तुम्हाला विचार? सर तिथे MIDC चा विकास म्हणजे मागे पडलेला आहे. कारण मला असं वाटतं की तिथे थोडा पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळे, त्याचबरोबर जे औद्योगिक दृष्ट्या जे गोष्टी वाढतात म्हणजे कंपन्याज वगैरे तिथे येतात, त्याला जे पोषक वातावरण पाहिजे म्हणजे आपण जसं इज ऑफ डुईंग बिझनेस मधले क्रायटेरिया म्हणतो त्याप्रमाणे तिथं त्या पोषक गोष्टी नाही भेटत सर. बऱ्याचशा कंपन्यांना यायचं असतं परंतु त्यांना म्हणजे परमिशन दिली जात नाही किंवा त्यांना ज्या तिथे पायाभूत सुविधा हव्या आहेत त्या भेटत नाही, त्यामुळे बऱ्याचशा कंपनी येत नाहीत तिथं. पॉलिटिकल प्रेशर म्हणजे काय सर म्हणजे थोडाफार तिथे भ्रष्टाचार वगैरे पण म्हणजे MIDC ऐकायला भेटतो वगैरे ह्याच गोष्टी. सर काय तुमची पोस्ट कुठली, आवडती पोस्ट कुठली? सर उपजिल्हाधिकारी व्हायला. काय काय ड्युटी? सर ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तुम्हाला माहिती आहे महत्त्वाची ड्युटी नाही. महत्त्वाची ड्युटी सर ते जिल्हा पुनर्वसन अधिकारी असतात, जिल्हा पुरवठा अधिकारी असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या म्हणजे त्यांच्याकडे कामाची विविधता असते, वेगवेगळ्या सेक्टर मध्ये ते काम करू शकतात. हो सर. सर तहसीलदार हे म्हणजे दुष्काळ आणेवारी वगैरे जाहीर करतात जमिनीची. सर ज्यावेळेस म्हणजे कमी पाऊस वगैरे असतो त्यावेळेस जमिनीची प्रत, त्याचबरोबर हवामान वगैरे यानुसार किती उत्पादन यायला पाहिजे होतं, त्यानुसार किती उत्पादन घटलं, ह्या गोष्टी आणेवारीमध्ये मेजर केल्या जातात. त्यानुसार सर क्वालिटी तुम्हाला काय महत्वाचं फीचर्स असं कुठलं आहे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिफर करतं बाकी जगातील कॉन्स्टिट्यूशन? सर मला असं वाटतं काय आवडलं तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये किंवा काही आवडलं पण नाही असं असू शकतं, पण काय आवडलं तुम्हाला? सर मला असं वाटतं की आपलं जे धर्मनिरपेक्ष तत्व आहे ते पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे मला असं वाटतं की ते इतर देशांपेक्षा पण थोडंफार भिन्न आहे, त्यामुळे आवडतं मला सर. काय पॉझिटिव्ह सेक्युलरिझम काय असतं? सर की अमेरिकेमध्ये पण धर्मनिरपेक्ष तत्व आहे, परंतु त्यांचं तत्व असं असतं की कोणत्याच धर्माला ते सपोर्ट करणार नाही, म्हणजे धर्म पूर्णतः राज्यापासून वेगळा ठेवण्यात येतो तिथे. आणि आपल्या भारतामध्ये धर्मनिरपेक्षता म्हणजे थोडक्यात सगळ्याच धर्मांना राज्य समान पाठिंबा देतं. आता हे तर आवडतं आपल्याला, अशी गोष्ट कुठली कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला आवडत नाही, बदलवलं पाहिजे वेळेनुसार असं वाटतं? थोडं वेळ सर मला असं वाटतं म्हणजे एकदमच काढून टाकावा अशी गोष्ट नाहीये. आपल्या म्हणजे संविधान म्हणजे खरंच इतकं खूप छान बनवलंय की काढून टाकण्यासाठी नाही, पण मला असं वाटतं काही ज्या गोष्टी नैतिकता ज्या मार्गदर्शक तत्वामध्ये आपण म्हणतो की राष्ट्रध्वजाचा मान राखणे, महिलांप्रती आदर राखणे, ह्या गोष्टी लिहून ठेवल्यावर इम्प्लिमेंट करण्यापेक्षा ह्या नैतिकतेतून आल्या पाहिजे. कुठेतरी संस्काराचं शिक्षण इतकं भेटलं पाहिजे की ह्या गोष्टी लिहिल्या म्हणून पाळण्यापेक्षा की ती आपली संस्कृती म्हणून पाळल्या जातात. महाराष्ट्र राज्याचे स्ट्रेंथ काय? सर महाराष्ट्र राज्य म्हणजे हे तसं बघितलं ते लोकसंख्या जास्त असल्यामुळे वर्क पॉप्युलेशन कामगारांचं चांगलं आहे, म्हणजे युथ आहेत बरेचसे की जे आपण म्हणजे चांगलं औद्योगिक दृष्ट्या प्रगत होण्यासाठी वापरू शकतो. त्याचबरोबर इथे म्हणजे पिकांची पण आपल्याला विविधता पाहायला भेटते. त्याचबरोबर नाही का इथे औद्योगिक दृष्ट्या वगैरे चांगलं बऱ्याचशा डेव्हलप झालेल्या कंपनीज आहेत. आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचा वापर कसा करता येतो किंवा तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो वापर होतो त्याबद्दल काय सांगता? ई गव्हर्नन्सचे फीचर्स माहिती आहेत सर एक्झॅक्ट फीचर्स नाही सांग. ई गव्हर्नन्स म्हणजे काय?
सर फक्त म्हणजे डिजिटली नाही का डिजिटली गोष्टींचा जेव्हा म्हणजे कम्प्युटर AI ह्या गोष्टी IoT क्लाउड कम्प्युटिंग ह्यासारख्या गोष्टी गव्हर्नमेंट त्यांच्या कामामध्ये किंवा ग्राउंड लेवलला योजना पोहोचवण्यासाठी वगैरे डिजिटलचा जास्त वापर करते. कुठे कुठे एआयचा वापर होत आहे प्रशासनामध्ये? सर हे आता सध्या मला असं वाटतं की बेसिक लेवलवर ज्या मेन सिटी आहेत सर, बँगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई ह्या सिटीमध्ये होतो सर. देऊ शकता की हा एआयचा असा वापर होतो? सर मला आता एक्झॅक्ट नाही सांगता येणार. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विद्यार्थी का? चॅट बोर्ड वगैरे पण असतात. कुठला आठवतोय प्रशासनात? सर मला असं वाटतं की म्हणजे बरेचसे शासनाचे पण अशा योजना किंवा पोर्टल आहेत की ज्यावरती आपण जेव्हा काही क्वेरी वगैरे विचारतो तेव्हा त्याचे ऑटोमॅटिक रिप्लाय येतात, आपल्याला सजेशन वगैरे येतात, तिथे याचा वापर असतो सर. अजून कुठल्या स्कीम मध्ये वापर होतो? सर मला असं वाटतं की मेडिकल सेक्टर मध्ये देखील वापर होतो त्याचा. म्हणजे तसं बघितलं तर वापर खूप ठिकाणी होतो. सध्या सर मला ते आता सध्या कुठं होतं हे सांगता सर. तर महिलांचं प्रमाण वाढलं पाहिजे प्रशासनामध्ये, यासाठी काय करता? सर मला असं वाटतं की पहिली गोष्ट की जागृती झाली पाहिजे ग्राउंड लेवलला प्रत्येक महिलांमध्ये, त्यांना त्यांचे अधिकार कर्तव्य याची जाणीव व्हायला हवी. त्याचबरोबर आता सरकारने जे आरक्षण दिले त्यामुळे देखील महिलांचं राजकारणामध्ये वगैरे प्रमाण वाढू शकतं, नक्कीच वाढेल सर. त्याचबरोबर सर त्यांच्यापर्यंतच्या योजना व्यवस्थित पोहोचल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी त्या पण जागरूक असल्या पाहिजे. तुम्हाला सरपंच पती नाव कॉन्सेप्ट? हो सर. कसं काय कारण? सर गाव पातळीवरती जिथे महिलांना आरक्षित जागा असतात तिथं महिला निवडून येतात सरपंचपदी, परंतु कारभार पाहताना त्यांचे मिस्टर सरपंच म्हणून त्या सगळं गाव ओळखत असतात आणि ग्रामपंचायतीत कारभार पण ते स्वतःच पाहतात त्यांचे मिस्टर. आणि असं झालं की तुम्ही तहसीलदार आणि तुमचे हजबंड पण इंटरफेअर करत आहे, तुम्ही कसं टॅकल करा? आणि आणीबाणीची परिस्थिती येऊ शकते का? काय कराल तुम्ही? सर मला असं वाटतं नक्कीच सुशिक्षित फॅमिली असल्यामुळे असं होणार नाही, पण इनकेस जर झालं तर मी माझ्या मिस्टरांनाही कडक त्याच्यामध्ये सांगेल सर की प्रशासन म्हणजे कुटुंब आणि प्रशासन या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे, त्यामुळे कृपया हस्तक्षेप करू नका असं मी त्यांना सांगेल. हॉबीज वगैरे काय? सर मला पेपर मधले शब्दकोडे सोडवायला. शब्दकोडाची सुरुवात कुठे? सर त्याचा ओरिजिन तसं म्हणजे इंग्लंड मध्ये होता, पण खूप बेसिक लेवलला त्यावेळेस सुरुवात झाली होती. नंतर USA मध्ये ते मला आता त्या न्यूजपेपरचं नाव नाही आठवत, संडे फन फेअर एक्झॅक्टली नाही आठवत, त्याच्याकडून पहिल्यांदा शब्दकोडेची सुरुवात झाली.